नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. येणारा TET 2026साठी आपण गणिताची तयारी करून घेत आहोत. 10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या पेपर 2 मधील गणिताचे प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 91 आहे हा पेपर 2 मधला. खालील आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे A ची किंमत काढा असा प्रश्न आहे. कोन A ची आपल्याला किंमत काढायची आहे. विरुद्ध कोन जे असतात हे काय असतात, समान असतात. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, 3x + 10 बरोबर 2x + 50. आता याचं 3x - 2x हे 10 इकडं अधिक आहे, वजा 10 अधिक 50 40 होईल. एक्सची व्हॅल्यू आली 40. आता एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 40. आता या कोणाची व्हॅल्यू काढून घेऊया आपण. 2x + 50 बरोबर 2 × 40 + 50 = 80 + 50 130 डिग्री. या कोणाची व्हॅल्यू येईल 2x + 50 डिग्री. या कोणाची व्हॅल्यू आली 130. आता हे दोन जे आंतरकोन आहेत त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज, आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 डिग्री असते. त्यामुळेच 130 डिग्री + a बरोबर 180, म्हणजेच a बरोबर 180 वजा 130 50 डिग्री आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. a असेल 50 डिग्री. प्रश्न क्रमांक 92. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासकट संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवहारात गुंतवली, यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला असा प्रश्न आहे. जेव्हा एखादा व्यक्ती रक्कम आपली गुंतवतोय आणि पहिल्या व्यवहारात जर त्याला नफा होतोय आणि दुसऱ्या व्यवहारात जर त्याला तोटा होत असेल, तर संपूर्ण व्यवहारात हा त्याला काय होणार आहे, तोटाच होणार आहे. संपूर्ण व्यवहारात तोटा होणार आहे. आणि तो तोटा किती % झाला हे कसं काढतोय आपण, r² / 100. आता r काय आहे इथं, r आहे 20चा वर्ग भागिले 100, 400 भागिले 100, 4% तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 93. 10, 12, 16 व 18 या संख्येला भागले असता बाकी 7 उरते, अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? आता या संख्येने जेव्हा एखाद्या संख्येला आपण भागतोय त्यावेळी बाकी त्यांना किती पाहिजे, 7 पाहिजे. आता 10 या संख्येचं क्रायटेरिया काय आहे. 10ने जर आपण पर्याय क्रमांक 1 बघूया, 1447ला भागले तर 7 बाकी येईल. ऑप्शन 2 मध्ये सुद्धा 7 बाकी येईल. ऑप्शन 3 मध्ये 9 येणार आहे. ऑप्शन 4 मध्ये 7 येणार आहे. म्हणजे ऑप्शन 3 इथेच कॅन्सल होईल. आता ऑप्शन शिल्लक कोणते राहिले, ऑप्शन 1, 2 आणि 4. आता यामध्ये काय करूया आपण, चेक करूया. 10, 12, 16, 18 या संख्येचा लसावी घेऊया. इथे लसावी कसा येणार आहे, 2 × 5. 12चे अवयव काय येतील, 2^2 × 3. त्यानंतर 16चे अवयव येतील 2^4 आणि 18चे अवयव येतील 2 × 3^2. आता याचा लसावी कसा काढतोय आपण, 2ची हायेस्ट पॉवर कोणती आहे, 2ची हायेस्ट पॉवर आहे 4. 3ची हायेस्ट पॉवर कोणती आहे, 2 आणि 5. याचं उत्तर येईल 80 × 16 85 × 9 720 याचं उत्तर येईल. आता 720च्या पटीमध्ये लहानात लहान 4 अंकी संख्या शोधायची आहे आपल्याला. म्हणजे 720च्या पटीमध्ये कोणता नंबर येतोय, 720 × 2 किती येणार आहे, 1440 आणि बाकी 7 असणार आहे. त्यामुळे 1447 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. कारण 4 अंकी संख्या पाहिजे आणि बाकी 7 उरली पाहिजे. आपलं उत्तर असेल आणि ती लहानात लहान संख्या असली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94. खालील त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 25 मीटर, XZ बरोबर 26 मीटर व YZ बरोबर 17 मीटर, रेख XT हा मध्यका आहे, तर त्रिकोण XYT चे क्षेत्रफळ किती? आपण क्षेत्रफळाचा कोणता फॉर्म्युला यूज करतोय,
1/2 लांब पाया गुणुले उंची हा फॉर्म्युला यूज करतो आहे. इथं आपल्याला उंची दिलेली आहे का? नाही. पाया फक्त आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण तो फॉर्म्युला यूज करणार नाही. तर इथे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे बघा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ रूट एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. कारण त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहिती आहेत आपल्याला, ज्या असतील ए बरोबर 25, बी बरोबर 26 आणि सी बरोबर 17. आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत असतील त्यावेळी त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. एस कसं काढतोय आपण इथं? तिन्ही बाजूंची बेरीज ए प्लस बी प्लस सी डिवाइड 2 करतोय. म्हणजे 25 अधिक 26 अधिक 17 भागिले 2. 68 भागिले 2 34. आपली एसची व्हॅल्यू काय येईल? 34. त्यावरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येणार आहे? आता या फॉर्म्युलामध्ये एसची व्हॅल्यू पुट करूया. एसची व्हॅल्यू आहे 34, एची व्हॅल्यू आहे 34 वजा 25, 34 वजा 26 आणि 34 वजा 17. तर याची व्हॅल्यू काय येईल? 34 गुणुले 9 गुणुले 8 गुणुले 17. आता हेच कसं लिहू शकतो आपण? 17 गुणुले 2, त्यानंतर 9 गुणुले 8 गुणुले 17. करूया. उत्तर आपल्याला असले 17 गुणुले 3चा वर्ग 9 आहे आणि 4. 51 गुणुले 4 204 आपलं उत्तर असेल. 204 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. इथं काय केलेलं आहे? 17 आपण याचं रूट काढलेलं आहे. त्यामुळे याची सिंपल पद्धतीने कसं काढायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. रूट कॅन्सल केलेलं आहे. कसं केलं आहे? 17 2 वेळा आहे म्हणून एकदाच घेतला. 3चा वर्ग 9 आहे म्हणून 3 घेतला आणि 8 2 16 4चा वर्ग आहे म्हणून 4 घेतलेला आहे. म्हणजेच याचं उत्तर काय आलं? मल्टिप्लिकेशन याचं काय आलेलं आहे? 204. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 95. 325चा 8वा घातांक, 1251चा 8वा घातांक आणि 630चा 8वा घातांक बरोबर ए. तर ए या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे ते फाइंड करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 2, 0, 1, 5 आणि 6 हे 4 अंक असतात. 0, 1, 5, 6. त्यावेळी त्याचा घातांक कोणताही असू दे, त्या संख्येच्या एकक स्थानी अनुक्रमे तीच संख्या येते. आता इथे 5 आहे, तर त्यामुळे 5च येणार आहे एकक स्थानी. इथं काय असणार आहे? 1251 1 असल्यामुळे 1च येणार आहे आणि 630 0 असल्यामुळे 0च येणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? 5 अधिक 1 6. ए या संख्येचा एकक स्थानी अंक असेल 6. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 96. 2 भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे. त्यांच्यातील फरक 2 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? आता ऑप्शनवरून जातोय आपण. मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय 16 दिलेलं आहे. 5 वर्षापूर्वीचे वय. आजचे वय त्याचे काय असणार आहे? आजचे वय असेल 21 वर्ष. मोठ्या भावाचे 21 असेल. मग लहान भावाचे किती असणार आहे? त्यांची जर वयांची बेरीज जर 40 असेल तर मोठ्या भावाचा असेल 19. आणि यामधील डिफरन्स आहे त्यांच्या दुसरी कंडिशन काय दिलेली आहे? त्यांच्या वयातील फरक 2 आहे. यांच्या वयातील फरक 2 असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. इथे सगळ्याच कंडिशन फॉलो होत आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 97. खालील आकृतीमध्ये कोन P 5x - 19 आहे, कोन Q आहे 3x + 45 आणि कोन R आहे 3x. तर कोन PRSची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे आपण काय करतोय? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते? तिन्ही अंतरकोणांच्या मापांची बेरीज असते 180. म्हणजे कोन P प्लस कोन Q प्लस कोन R बरोबर 180 डिग्री. म्हणजेच 5x - 19 प्लस 3x प्लस 45 प्लस 3x बरोबर 180. आता यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. आता इथं 5x प्लस 3x
8x प्लस 3x 11x आलेला आहे आणि वजा 19 अधिक 45 26 आलेला आहे. 180 डिग्री 180 वजा 26 करतोय त्यामुळे एक्सची व्हॅल्यू येईल आपली 14. आपल्याला काय काढायचं आहे, कोन PRS हा कोन आपल्याला फाइंड करायचा आहे. इथे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, तर बाह्य कोन काढायला सांगितलं आहे. PRS बाह्य कोन काढायला सांगितलं आहे. तर बाह्य कोन हा काय असतो, त्याच्या दूरस्थ कोनांच्या मापांच्या बेरजेइतका असतो. आता याचे दूरस्थ कोन कोण आहेत, दूरस्थ कोन आहेत कोन Q आणि कोन P. कोन Q प्लस कोन P बरोबर काय असेल, कोन R. तर कोन Q काय असणार आहे, कोन P असेल 5x मायनस 19 म्हणजेच 5 इंटू 14 मायनस 19 70 वजा 19 किती असणार आहे, 51. आणि Q कोन काय असेल 3x प्लस 45 3 इंटू 14 प्लस 45 42 अधिक 45 87. 87 आणि 51 कोन R असेल 87 अधिक 51 138 डिग्री. कोन PRS किंवा कोन R असं लिहितोय आपण त्यालाच, किती असेल 138 डिग्री. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओमधील ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांसोबत शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.